ओम साईराम भक्तजनो, चला आता आपण साईबाबांच्या आशीर्वादाने अध्याय 10 भाग 3 प्रारंभ करूया. तर चित्ताचे काम चिंतन असते. चिंतन केल्याशिवाय ते एक क्षणही गप्प बसत नाही. त्याला विषय दिले तर विषयांचे चिंतन करते आणि गुरु दिला तर गुरुचे चिंतन करते. म्हणून सर्व इंद्रिय केवळ कानात गोठून साई गुरूंचे महात्म्य जे वर तुम्ही ऐकले तेच त्यांचे सहज घडणारे स्मरण, कीर्तन व भजन होय. पंचाग्नी साधन म्हणजेच 4 दिशांना 4 अग्नी पेटवून संबंध दिवसभर उन्हात म्हणजे वरच्या 5व्या अग्नीखाली बसून कडक तपश्चर्या करणे. यज्ञ, याग, मंत्र व तंत्र व अष्टांग योग म्हणजेच यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी अशी 8 अंग असलेली साधना. हे प्रयोग फक्त ब्राह्मणांना शक्य आहेत. इतरांना त्यांचा काय उपयोग? संतांच्या कथा मात्र तशा नव्हेत. त्या सर्वांनाच सरसकट चांगल्या मार्गाला लावतात. संसाराच्या किंवा पुढील जन्माच्या भीतीचे दुःख दूर करतात आणि आपला परमार्थच म्हणजे मोक्ष दाखवून देतात. संतांच्या कथांचे श्रवण, मनन, परिशीलन म्हणजेच मनापासून अभ्यास, निधिध्यासन म्हणजे पुन्हा पुन्हा केलेला विचार केल्याने ब्राह्मण, शूद्र किंवा स्त्रिया वगैरे सर्वच पापांपासून मुक्त होतात. कोणत्याही ठिकाणी प्रेमच नाही असा माणूस या जगात असणे शक्यच नाही. कोणाचे काही, कोणाचे काही. प्रेमाचे ठिकाण भिन्न भिन्न प्रकारचे असते पहा. कोणाच्या प्रेमाची जागा संतती, कोणाची धनसंपत्ती, कोणाची आपले शरीर, घरदार, मानसन्मान, कीर्ती, तर कोणाची विद्याप्राप्ती असते. जे प्रेम विषय सुखांच्या ठिकाणी वाटते ते सर्व जेव्हा एकत्र होते आणि हरिचरण रूपी मुशीत आटते ते मग भक्ती रूपाने प्रकट होते. म्हणून घरादारातील प्रपंचातला साईचरणाला चित्त समर्पण करण्याचा हा सोपा मार्ग अवलंबा. या सोप्या मार्गाने त्याची कृपा तुमच्यावर होईल. अशा प्रकारे जर थोड्याच साधनाने मोठा लाभ होतो तर हे श्रेय संपादन करण्यासाठी लोकात औदासीन्य का बरे असते? सहज शंका श्रोत्यांच्या मनात येईल की थोड्याशा उपायाने मोठा लाभ प्राप्त होत असूनही पुष्कळ लोक हा मार्ग का बरे आचरणात आणत नाही. तर त्याला एकच कारण आहे. परमेश्वराच्या प्रेरणेशिवाय साधी इच्छाही उत्पन्न होत नसते. परंतु जेव्हा भगवंत प्रसन्न होतो तेव्हा संतकथा ऐकण्याची अतिशय आवड आपोआप प्रकट होते. म्हणून श्रोत्यांनी साईबाबांना शरण जावे. म्हणजे नारायण कृपा करील आणि श्रवणाची मोठी इच्छा जागेल आणि हे सोपे साधन हाती येईल. असो, गुरुवारच्या कथेची चांगली संगत धरा आणि संसाराची गुंतागुंत सोडवा. यातच तुमचे निश्चितपणे सार्थक आहे. मनात संशय धरू नका. लाभ चतुराई सोडून साई साई असे निरंतर नामस्मरण करा. म्हणजे पहा, तुमचा बेडा पार होईल. मुळीच संदेह धरू नका. हे माझे शब्द नव्हेत, खुद्द साईबाबांच्या तोंडचे गंभीर शब्द आहेत. ते निरर्थक मानू नका. वाईट संगत ही येथून तेथून हिणकस व महादुःखाचे आश्रयस्थान असते. ती नकळत आडमार्गाला नेईल आणि सुखाला घालवून देईल. एका साईबाबा वाचून किंवा सद्गुरू वाचून वाईट संगतीचे शुद्धीकरण दुसरे कोण करू शकेल? दयेचा उमाळा आलेल्या गुरुच्या मुखातून जे गुरुवचन निघेल ते भक्त हो काळजीपूर्वक जपून ठेवा. म्हणजे वाईट संगतीचे निरसन होईल. ईश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीच्या विविध छटा जेव्हा डोळ्यात भरतात तेव्हा माणसाचे सौंदर्याला भाळणारे मन त्यात रमून जाते. पण तीच दृष्टी जेव्हा मागे फिरते तेव्हा ती साधू संतांच्या संगतीत रमून जाते. सत्संगाचा इतका महिमा आहे की तो देहाचा अभिमान मुळासकट काढून टाकतो. म्हणून सत्संगाशिवाय दुसरे साधन शोधू पाहता दिसत नाही. नित्य चांगल्या माणसाच्या सहवास धरावा. इतरांचा सहवास हा नेहमी दोषयुक्त असतो. चांगल्या माणसांचा सहवास हाच एक कोणत्याही दोषाशिवायचा प्रत्येक विभागात व पोट विभागातही शुद्ध स्वच्छ असतो. सत्संग देहाची आसक्ती तोडतो. त्याची एवढी प्रबळ शक्ती आहे की एकदा जर त्याची आवड उत्पन्न झाली तर संसार बंधनातून ताबडतोब मुक्ती मिळते.
दैवयोगाने सत्संगाचा लाभ झाला तर कोणत्याही कमीपणाशिवायचा संपूर्ण उपदेश सहज मिळतो. त्या क्षणी वाईट संगतीची आवड उडून जाते आणि सर्व आसक्तीपासून मुक्त झालेले मन तेथे रमते. परमार्थ मार्गात प्रवेश होण्यासाठी विषयांपासून विरक्ती हाच एक उपाय आहे. सत्संगाची हाव धरल्याशिवाय आपल्या स्वरूपाचा पत्ता लागत नाही. सुखामागे दुःख येते, दुःखामागे सुख येते. जीव सुखाला सारखा सामोरा जातो, पण तोच दुःखापासून दूर पळतो. सामोरे जा किंवा पळून जा, होणारे जरूर होतेच. या दोन्हीच्या भोगांपासून एक संतांचा सहवासच सुटका करू शकतो. सत्संगामुळे देहाचा अभिमान जळतो. सत्संगामुळे जन्ममरणाचा फेरा चुकतो. सत्संगामुळे चेतना देणाऱ्या मूळ शक्तीची म्हणजे परमात्म्याची भेट होते आणि हृदयाच्या गाठी तटातट तुटतात. उत्तम गती मिळविण्यासाठी संतांची संगत हीच एक पापांपासून मुक्त करणारी गोष्ट आहे. संतांना अनन्यपणे शरण गेले की आपली स्वस्थता किंवा शांती हाती येते. जे लोक कधी देवाचे नाव घेत नाहीत, देवाला कधी नमस्कार करीत नाहीत, ज्यांना देवाबद्दल भक्ती नाही, जे देवाचे भजनही करीत नाहीत, त्यांचे मन देवाकडे वळविण्यासाठी थोर संतांचा अवतार असतो. गंगा, भागीरथी हे गंगेचे दुसरे नाव आहे. तर गोदावरी, कृष्णा, वेण्णा, कावेरी व नर्मदा या नद्या साधूंच्या पदकमलांची आशा करतात आणि ते आपल्याकडे स्नानासाठी कधी येतील याची वाट पाहत असतात. या नद्या जगाची पापे स्वतः धुतात, परंतु त्यांच्या ठिकाणी गोळा झालेल्या सर्व पापांचा नाश साधूंचे चरण येऊन पोचल्याशिवाय होत नसते. मागील जन्मांचे भाग्य उदयाला आले म्हणून साई महाराजांचे चरण जोडले गेले. जन्ममरण आपल्या जागीच राहिले आणि समस्त संसाराचे भय नाहीसे झाले. असो, सज्जन श्रोतेजन हो, आतापर्यंत ऐकलेल्या गोष्टींचे मनन करूया, थोडी विश्रांती घेऊया, मग पुढील निरूपण प्रगती करेल. हेमाडपंत साईंना शरण आलेले आहे. ते म्हणतात, मी तर साईंच्या पायांची वहाण आहे. सदा कथांचे वर्णन करीत राहील आणि सुख संपन्न होत जाईल. काय ते बाबांचे मनोहर सुंदर ध्यान. मशिदीच्या कडेवर उभे राहून भक्तांचे कल्याण करण्याच्या हेतूने एकेकाला उदी देत असत. हा संसार मिथ्या म्हणजेच खोटा आहे अशी ज्याला जाणीव आहे, ब्रह्मानंदात जो सदा रमलेला आहे व ज्याचे मन उमललेल्या फुलासारखे सदा टवटवीत व प्रफुल्लित असते, त्याला साष्टांग नमस्कार असो. डोळ्यात ज्ञानाचे काजळ घालून जो ब्रह्मज्ञानाचा शोध लावून देतो, असा ज्याचा महिमा आहे त्याला साष्टांग नमस्कार असो. पुढील अध्याय याहून चांगला आहे. कानातून हृदयात शिरला तर हृदय मंदिर पावन करील आणि गाळसाळ काढून टाकील. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरिताचा श्री साई समर्थ महिमानम नावाचा 10वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. ओम साईराम. भक्तजन हो, या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये ओम साईराम लिहायला विसरू नका. ओम साईराम.